चिंतन करत असताना ती म्हणते तुम्ही त्या भगवंताचं चिंतन करत आहात आणि त्या भगवंताचं चिंतन करीत असताना त्याच्यामध्ये आहे काय? त्याच्यामध्ये नित्य नूतन म्हणजे नित्य नूतन भगवान शंकर सांगत आहे तर बघ पार्वती, तुझं सौंदर्य पार्वतीचं नाही, आता सगळ्या जीवाचं मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत पाहू आपण, जीव जीव जन्माला आलेला आहे, तो जीव नित्य नूतन आहे. नित्य नूतन नित्य नूतन म्हणलं तर बरोबर आहे ना. आपण जन्माला आलो ती काय हळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे ज्ञानेश्वरी कळून यायची असेल तर भगवान शंकराकडे लक्ष करावं लागेल. हळू ढाळे ढाळे. आता बघा, हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळू चालायचं असेल जीवाला तर कुणाला बोलायची काही गरज आहे का? मग ढाळे ढाळे, जसा लहानापासून हळू पासून जो प्रकार वाढत गेला, पुढे लांबत गेला, पुढे ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मग त्या ढाळीहून ह्या ढाळीवर, त्या ढाळीहून त्या ढाळीवर नित्य नूतन. मुंगी जाते लहान्या बुडापासून, बुंद्यापासून ती प्रत्येक फांदीवर निघते. तिला पाडाचा आंबा भेटेल, इथं नाही, तिथून निघाली पुन्हा दुसऱ्या फांदीवर, तिथून निघाली तिसऱ्या फांदीवर, तिथून निघाली पुढे. अरे एक दिवशी पाडाचा आंबा सापडला. तसं भक्तांचं तरी अवधान एक वेळा, एकदाच जन्म सांगतात, एकच वेळस. मग एकदा पाडाचा आंबा सापडला की पुन्हा गरज. अमृत आहे तसं अमृत आहे, तसं ब्रह्मानंद आहे. ती अवस्था भगवान शंकरांच्या घरी चार माणसं, एक भगवान शंकर, पार्वती आणि गणपती आणि कार्तिक स्वामी. बघा, महादेवाचं वाहन नंदी आहे. प्रपंचाची रचना आपण बघू. या मंदिरामध्ये आपण जरा थोडं वळून बघितलं तर आपल्याला कळलं पाहिजे, जगाला कळतंय का नाही, जगलंय मोठं. ज्या वेळेस भगवान शंकराचा नंदी आणि महादेवाच्या पार्वतीचा वाघ, कशुमय वाघच आहे ना. बघा आता समता आणि विषमता. ज्या वेळेस गणपती बाप्पाचं मंदिर आणि कार्तिक स्वामीचा मोर, चौघाचे वाहन चार आहेत. बरे हे चार जण विषमतेमध्ये आहेत का समतेमध्ये आहेत? ते विषमतेमध्ये आहेत. आता समतेत यायचं म्हणल्यावर हे चौघ विक्रूर आहेत. आता पार्वतीचा वाघ नंदीवर झडप मारतो का नाही महादेवाच्या वाहनावर? बर, कार्तिक स्वामीचं जे वाहन आहे मोर, ते गणपती मंदिराला ठेवेल का? ठेवी का मंदिरा? नाही ठेवणार. का ठेवत नाही? विषमता असून तसे पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्म इंद्रिय जे काही विषमतेमध्ये नाही जायला पाहिजे, समतेमध्ये यायला पाहिजे. डोळे रूप सुगंध घेणारा नाक आहे, जीभ रसना घेणारी आहे, त्वचा जी स्पर्श आहे आणि शब्द आहे हरी, अशी जी भूमिका आहे आणि ती भूमिका विषमतेमध्ये जाते. कुणाचं जमत का? नाही जमत. मग जमण्यासाठी काय करावे लागेल? हारू मनी नेनिजे. अरे पार्वती, महादेव जसं म्हणतो की भगवान श्रीरामचंद्र प्रभूचं नामचिंतन कर, मग वाघवी काही करीत नाही नंदीला. आणि नंदी गाय वासरू एके ठिकाणी पाणी पित, चौघ जण एक आहे. तसं नामचिंतन केल्याने घर सुरळीत चालतं. मग तिथं विद्येचं भांडार असतं, तिथं सद्विद्यानंदत असते. आणि ते जे असणारे गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी, महादेव नामचिंतन, पार्वती प्रश्न करायला काय ते घर नांदत आहे हो, सोमेश्वर नावाचं घर कसं नांदत आहे बघायला मिळतं की नाही आपल्याला? अगदी गोड गोड भगवान शंकराचं मंदिर. कुणाचं बनलं पाहिजे? प्रत्येक जीवाचं बनलं पाहिजे. कसं बनलं पाहिजे? कसं बनलं पाहिजे? ऐका रसाळपणाची अलोभा, की श्रवणाची होती जिभा, बोल इंद्रिया लागे कळंभा. एकमेकात अक्षरांची भूमिका बघा. ऐका रसाळपणाची अलोभा.